हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर जयंती पलूस येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यालयात उत्साहात साजरी। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे थोर गायक, संगीत प्रसारक आणि संगीत साधक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय पलूस येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतीय संगीताच्या क्षेत्रात पंडित पलुसकर यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या संगीत साधनेला आदरांजली वाहण्यात आली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे योगदान दिले। संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप देत त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला नवी दिशा मिळाली। पलूस ही त्यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण केले जाते। यावेळी उपस्थितांनी पंडित पलुसकर यांच्या विचारांचा आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली। नव्या पिढीने भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीशी जोडले जावे, तसेच आपल्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमास गणेश माने, राजेश मुदगल, अमर कुर्णे, वैभव माळी, यशवंत कदम, अनिल पाटील, राहुल पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, रणजित शिंदे, भास्कर संगपाळ, सागर कदम, सागर मासाळ, अनिश शिकलगार, अनिल खराडे, शाहनवाज डांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। संस्था उभा करून, शाळा उभा करून आपण त्यांना सन्मानित करतोय, पण तिथे शिक्षण संगीत घेतले जाते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पंडितींचं नाव प्रत्येकाच्या घरात आहे काय, ही ती खंत आहे। मला असं वाटतं की पंडितींचं नाव सगळीकडे जावं। त्यांनी लिपी तयार केली होती संगीतशास्त्राची, आणि आज ती लिपी अवघ्या भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा संगीताला लिपीमध्ये बद्ध केलं जातं। हे त्यांच्याकडून शिकलं जातं। म्हणजे त्यांचे नोटेशन्स आज फॉलो करतात संगीत क्षेत्रातील बहुतेक लोक सगळेजण। तर अशा थोर माणसाला व्यक्तीला आपण वंदन करूया। तुमची जयंतीच्या शुभेच्छा सकाळी।